महाटेटचा फॉर्म भरताय आणि भाषा निवडताना डोकं चक्रावले नाही का? मराठी घेऊ की हिंदी? आणि काहीतरी चुकलं तर पुढे प्रॉब्लेम तर नाही ना येणार? असे एक ना अनेक प्रश्न. चला, आज या सगळ्या प्रश्नांची एकदम पक्की आणि अधिकृत उत्तरं शोधूया, म्हणजे डोक्यात काहीच कन्फ्युजन राहणार नाही. अरे नक्कीच करू शकते. एक छोटीशी निवड आणि त्याचा परिणाम थेट भविष्यावर. म्हणूनच फॉर्म भरण्याआधी प्रत्येक पर्यायाचा अर्थ काय, त्याचे परिणाम काय होणार आहेत हे समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. चला तर मग या विषयात जरा खोलवर शिरूया आणि एक एक मुद्दा क्लिअर करून घेऊया. चला, सगळ्यात आधी तो ऑप्शन बघूया जो बहुतेक जण निवडतात, तो म्हणजे माध्यम मराठी निवडणं. हा मार्ग एकदम सरळ वाटतो, पण या निवडीसोबत नक्की काय काय येतं ते आपण बघूया. बरं, आता बघा, जर माध्यम म्हणून मराठी निवडलं तर काय होतं? पहिलं, भाषा एक तर फिक्स झाली मराठी. दुसरी भाषा म्हणजे लँग्वेज 2 ही इंग्लिशच घ्यावी लागते, कंपल्सरी आहे, त्याला दुसरा ऑप्शन नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, मानसशास्त्र, परिसर अभ्यास, गणित हे जे विषय आहेत ना, यांची प्रश्नपत्रिका फक्त आणि फक्त मराठीतच येणार. म्हणजे प्रश्न समजून घ्यायला इंग्रजीचा आधार इथे मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आता त्या उमेदवारांबद्दल बोलूया ज्यांना इंग्रजी जरा जड जातं किंवा ज्यांना आपला टोटल स्कोअर वाढवण्यासाठी काहीतरी स्ट्रॅटेजिक करायचंय. अशा लोकांसाठी प्लॅन बी म्हणून माध्यम हिंदी निवडणं हा एक जबरदस्त फायदेशीर पर्याय ठरू शकतो. कसा ते पाहूया. आता इथं खरी गंमत आहे. बघा, माध्यम हिंदी निवडलं की काय होतं? भाषा 1 होते हिंदी आणि भाषा 2 म्हणून आपल्याला चक्क मराठी निवडता येते. याचा सरळ अर्थ काय? तर जे कंपल्सरी इंग्लिश होतं त्याला आपण इथे बायपास करू शकतो. आणि सगळ्यात मोठा फायदा, उरलेले जे विषय आहेत ना, मानसशास्त्र, परिसर अभ्यास, गणित, यांची प्रश्नपत्रिका तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये मिळते. म्हणजे प्रश्न नाही समजला तर दोन्ही भाषांमध्ये वाचून तो सोडवता येतो. हे खूप मोठं प्लस पॉइंट आहे. आता या स्क्रीनवर जरा लक्ष द्या. इथं सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. एका बाजूला आहे मराठी माध्यम, दुसरीकडे हिंदी. मराठी माध्यमात बघा, भाषा 2 इंग्रजी कंपल्सरी आणि बाकीचे विषय फक्त मराठीत. आता हिंदी माध्यमाकडे बघा, भाषा 2 साठी मराठीचा ऑप्शन आहे आणि बाकीचे विषय मराठी आणि इंग्रजी दोन्हीत. हाच तो गेम चेंजिंग फरक आहे जो अनेकांना माहीत नसतो. आणि मग येतो तो सगळ्यात मोठा प्रश्न, जो सगळ्यांनाच पडतो, की ठीक आहे, हिंदी माध्यम निवडलं, पण पुढे नोकरी लागताना काही अडचण तर येणार नाही ना? हे कायदेशीरदृष्ट्या सेफ आहे का? याबद्दल बाजारात इतक्या अफवा आहेत. पण चला, आता आपण फॅक्ट्स काय आहेत, पुरावे काय सांगतात ते तपासूया. एक पत्र, प्रशांत बम पत्र नावाचं. ह्या नावाने खूप गोंधळ पसरवला जातो. पण एक गोष्ट एकदम डोक्यात फिट करून घ्या. ते पत्र म्हणजे एक मागणी पत्र होतं, एक विनंती होती. तो काही सरकारी आदेश म्हणजे GR नव्हता. त्यामुळे त्याला कसलाही कायदेशीर आधार नाही. ती शुद्ध अफवा आहे, ह्याला काहीही महत्त्व देऊ नका. आता जरा आपण लॉजिकली विचार करूया. आपल्या देशात राष्ट्रीय स्तरावर CTET ही परीक्षा होते, बरोबर? ती परीक्षा हिंदी माध्यमातूनच होते आणि ती पास झालेले उमेदवार आपल्या महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरीसाठी 100% पात्र आहेत. मग विचार करा, जर राष्ट्रीय स्तरावरची हिंदी माध्यमाची परीक्षा चालते, तर आपल्या राज्यस्तरावरच्या महाटेटमध्ये हिंदी माध्यम निवडलं तर काय अडचण असणार आहे? काहीच नाही. आणि यालाच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा सुद्धा आधार आहे. सुप्रीम कोर्टाने एका 30 पानी निकालात स्पष्टपणे म्हटलंय, TET ही केवळ एक पात्रता परीक्षा आहे. याचा अर्थ एकदम सोपा आहे. ही फक्त एक क्वालिफाईंग एक्झाम आहे. तुम्ही ती कोणत्याही माध्यमातून पास व्हा, शिक्षक भरतीसाठी पात्र ठरता. तुमचं माध्यम तुमच्या पात्रतेच्या आड येऊ शकत नाही. बरं, सुप्रीम कोर्टाचं तर झालं. पण आता आपण थेट आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत नियमावलीत काय लिहिलंय तेच बघूया. कारण फायनल वर्ड तर त्यांचाच असणार आहे ना, बरोबर? हे बघा, परीक्षा परिषदेच्या अधिकृत आराखड्यात त्यांच्या ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये स्पष्ट लिहिलंय की भाषा निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. इतकंच नाही, तर ज्यांनी माध्यम हिंदी निवडलंय त्यांच्यासाठी प्रश्न क्रमांक 61 ते 150 हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असतील, असं क्लिअरली मेन्शन केलंय. याचा अर्थ काय? की ही सोय त्यांनीच अधिकृतपणे दिली आहे. त्यामुळे हिंदी माध्यम निवडणं हे 100% कायदेशीर आणि पूर्णपणे सुरक्षित आहे, यात आता कोणतीही शंका नाही. तर मग आता सगळं क्लिअर झालंय? आता पुढे काय? फक्त 3 सोप्या स्टेप्स.
पहिली, आपल्यासाठी योग्य पर्याय निवडा. ज्या भाषांमध्ये आपण स्ट्रॉंग आहोत ते कॉम्बिनेशन निवडा. दुसरी, कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. फक्त ऑफिशियल माहितीवर विश्वास ठेवा. आणि तिसरी, आता कसलीही चिंता न करता पूर्ण आत्मविश्वासाने फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा. बघा, चुकीच्या माहितीमुळे किंवा गोंधळामुळे आपण आपल्या ध्येयापासून भरकटतो. पण आता डोक्यातले शंकेचे सगळे ढग दूर झाले आहेत. आता समोर फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपलं ध्येय. चला, पूर्ण ताकदीने तयारीला लागा. यश नक्कीच मिळेल.